8 मार्च नाही, तर प्रत्येक दिवस तुझाच आहे. अगं, तुझं कौतुक जगाला दाखवण्या अख्खं वर्ष तुझ्या नावावर झालं आहे. अख्खं वर्ष तुझ्या नावावर झालं आहे. पहाटच्या दवात तुझी पावलं उमटतात आणि सायंकाळी शिवार तुझ्या कष्टाने हसतो. पहाटच्या दवात तुझी पावलं उमटतात आणि सायंकाळी शिवार तुझ्या कष्टाने हसतो. मातीशी नातं जपणारी, घामाच्या थेंबातून अन्न उगवणारी, तूच तर खऱ्या अर्थाने महिला शेतकरी. मातीशी नातं जपणारी, घामाच्या थेंबातून अन्न उगवणारी, तूच तर खऱ्या अर्थाने महिला शेतकरी. वादळं आली, दुष्काळ आला, संकटांनी वाट अडवली. वादळं आली, दुष्काळ आला, संकटांनी वाट अडवली, पण तरीही न डगमगता खंबीरपणे उभी राहणारी तूच शिवारातील स्त्रीशक्ती. तूच शिवारातील स्त्रीशक्ती. कधी कुटुंबासोबत शिवार फुलवणारी तू, तर कधी एकटीच जगाशी 2 हात करणारी तू. तू एकल महिला शेतकरी, जिद्दीचं खरं उदाहरण ठरते. समाज कोणताही असो, जात भाषा प्रांत वेगळा असो, पण तुम्हा सर्वांची ओळख मात्र एकच, ती म्हणजे अन्नदाता. तुझ्या हातात नांगर असो किंवा हिरवगार रोपटं, तुझ्या कष्टांच्या घामावरच आमच्या प्रत्येकाच्या ताटातील घास उभा आहे. तुझ्या कष्टांच्या घामावरच आमच्या प्रत्येकाच्या ताटातील घास उभा आहे. आणि म्हणूनच महिला दिनी, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष निमित्ताने आम्ही सर्व नतमस्तक आहोत तुमच्या कष्टकरी हातांसमोर. आम्ही सर्व नतमस्तक आहोत तुमच्या कष्टकरी हातांसमोर. कारण तू फक्त शिवार फुलवत नाहीस, तू भविष्य घडवते. तू फक्त शिवार फुलवत नाहीस, तर तू भविष्य घडवते. तू फक्त अन्न उगवत नाहीस, तर तू जीवन रुजवते. तू फक्त अन्न उगवत नाहीस, तर तू जीवन रुजवते. आणि म्हणूनच अभिमानाने मन आज म्हणतंय, खंबीर तू, अन्नदाता तू. खंबीर तू, अन्नदाता तू. भारताच्या शिवाराची खरी शक्ती तू. भारताच्या शिवाराची खरी शक्ती तू.